नमस्कार. मागच्या वेळेला आपण तिसऱ्या युनिटमध्ये संघटन म्हणजे काय किंवा संघटनेच्या व्याख्या, संघटनेचे वैशिष्ट्य आपण बघितले, संघटनेचे कार्य आणि त्याचे महत्त्व सुद्धा बघितले. त्याच्यानंतर आपण संघटनेच्या विविध प्रकारावर आपण चर्चा केली. रेखा विभाग आणि रेखा किंवा विभागीय संघटन आपण याच्यावर चर्चा केली. क्रियात्मक संघटनांवर आपण चर्चा केली. त्यानंतर प्रकल्प संघटन म्हणजे काय यावर आपण चर्चा केली. मॅट्रिक्स संघटन म्हणजे काय यावर आपण चर्चा केली. आदर्श संघटन म्हणजे काय यावर सुद्धा आपण चर्चा केली. अनौपचारिक आणि औपचारिक संघटन याच्यावर सुद्धा आपण विस्तृत चर्चा केली. त्याचे फायदे बघितले, त्याचे तोटे बघितले. प्रत्येक प्रकाराचे आपण फायदे आणि तोटे बघितले. संघटन एकदा झालंय की म्हणजे नेमकं काय, मग त्याच्यानंतर आपल्याला काय करावं लागेल की ज्या पद्धतीने तुम्ही संघटन आपल्या कार्यामध्ये किंवा सेवा देताना कुठल्या पद्धतीचा तुम्ही वापर करता आणि तो वापर केल्यानंतर जे काही व्यवसाय संघटनेमध्ये नवीन घटक जे काही असतील त्याचा सुद्धा तुम्ही वापर कशा पद्धतीने करता. आज आपण बघूया की व्यवसाय संघटनेमध्ये जे काही नवे घटक आहेत किंवा आधुनिक प्रवाह सुद्धा आपण त्याला म्हणू. कारण काय की सायन्स आणि टेक्नॉलॉजी, विज्ञान आणि तंत्रज्ञान हे दोन्हीचे युक्त हे व्यवसायामध्ये कशा पद्धतीने आपल्याला परिपूर्णतेकडे नेते ते आपण बघूया. म्हणजे एकंदरीत काय झालं की व्यवसाय संघटनेमध्ये जे काही नवनवीन घटकांच्या किंवा मोठ्या प्रमाणामध्ये जो काही उदय होत होता आहे तो व्यवसायामध्ये विविध प्रकारच्या व्यापार विषयक ज्या काही नव्या उभरत्या कल्पना असतील किंवा अस्तित्वात येऊ शकत असतील त्या व्यवसायाच्या नव्या दिशेने प्रगती साधायची असेल तर व्यावसायिक क्षेत्रामध्ये जे काही नावनवीन्य आपण आणतो त्या नावनवीन्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं कशा पद्धतीने आपल्याला त्याच्यात नाविन्यता आणता येईल. म्हणजे एकंदरीत काय झालं की व्यवसाय हा पूर्णपणे संघटनेच्या कार्यक्षमतेवर आधारलेला असतो. संघटनेतील विविध बदलांच्या व्यवसायावर परिणाम होतो. व्यवसायात होणारे नवे बदल, अपेक्षा, तंत्रज्ञान, संशोधन, गरजा आणि इतर ज्या काही विविध महत्त्वाच्या ज्या काही बाबी असतील याच्यामध्ये ज्या काही मोठ्या प्रमाणामध्ये जो काही बदल झालेला असेल ते बदल घडणे म्हणजेच एकंदरीत काय झालं की व्यवसाय संघटनेतील नवीन घटक होत. मग आपण असं बघूया की व्यापार व्यवसायामध्ये जे काही निर्माण होणाऱ्या ज्या काही आव्हानात्मक प्रभाव किंवा उभारत्या पद्धतीचा जो काही साधक किंवा बाधक विचार करून संपूर्ण प्रवाहाचे व्यवस्थितरित्या सुसूत्रीकरण करणे हे फार आजच्या काळामध्ये महत्त्वाचं आहे. म्हणजेच काय झालं, प्रयत्न व प्रमाद दोन्ही गोष्टी. म्हणजे व्यवसाय संघटनेमध्ये एका विशिष्ट परिस्थितीमध्ये जो काही संपूर्ण घटनांचे जे काही नवीन प्रवाहाचे प्रयत्न व प्रमाण या पद्धतीने समजून घेणे हे फार उपयुक्त आहे. कारण काय की समाजामध्ये समाजासाठी ज्या काही आपण व्यवसायात करत असताना ज्या काही सेवा किंवा आपण वस्तू देतो आहे आपल्या संघटनेच्या मार्फत, आपण आपल्या उत्पादनाच्या मार्फत, तर ते सगळ्यात महत्त्वाचं आवश्यक म्हणजे हे आहे की त्यांच्या ज्या काही गरजा असतील त्या गरजा परिपूर्णपणे झालेल्या पाहिजेत. मग कमी वेळेमध्ये जास्त गरजा कशा पूर्ण करता येतील त्यासाठी हे सगळे नवीन घटक आपण संघटनेमध्ये वापरत असतो. वाढत्या औद्योगिक क्षेत्रामुळे जे काही तंत्रज्ञान किंवा विस्तार, संशोधन आणि विकास यामुळे व्यवसाय संघटनेमध्ये जे काही नवीन प्रवाह किंवा नवीन उभरत्या पद्धती उदयासमध्ये जे काही येत आहेत त्या नवीन प्रवाहाचा उपयोग आपण व्यवसाय संघटनेमध्ये कशा रीतीने करतो हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. समाज कसा आहे हा परिवर्तनशील आहे. त्यामुळे व्यवसाय संघटनेलाही बदलत्या परिस्थितीमध्ये परिवर्तन करावे लागेल. औद्योगिक विकासामुळे जे काही कार्यक्षम व्यवस्थापनाची जी काही गरज असेल ती वाढत असेल आणि व्यवस्थापन हा व्यवसाय आहे. मग व्यवसाय संघटनेतील जे काही आंतरिक घटक आहेत ते काय असेल तर विविध संघटनेमध्ये जे काही विविध प्रकारचे घटक असतील म्हणजे मुख्यतः आंतरिक आणि बाहेर, बरोबर, हे दोन्ही घटक कसे एकमेकाशी परस्पराशी जोडलेले राहतील आणि तेच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला खूप मोठ्या प्रॉफिटमध्ये घेऊन जातील, जास्त नफ्यामध्ये घेऊन जातील, जास्त लाभामध्ये घेऊन जातील. म्हणजेच व्यवसाय संघटनेमध्ये जे काही नवनवीन आंतरिक घटनाचा आपण जेव्हा काही विस्तार होत असेल त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय असेल की कर्मचाऱ्यामध्ये नवनवीन प्रशिक्षण, व्यवसायाच्या नवनवीन संधीचे जे काही मार्गदर्शन असेल ते, व्यवस्थापकीय प्रणालीमध्ये होणारे नवीन बदल इत्यादी आंतरिक घटकांचा समावेश केलेला असेल. त्याचप्रमाणे
जे काही तंत्रज्ञान तुम्ही मशीनसाठी आणता ते तंत्रज्ञान सुद्धा नवीन विकासाच्या वाटा आपल्याला घेऊन जाते. मग हे जे व्यवस्थापकीय कर्मचारी जे काय असतील ते काय करतील, ज्याला आपण म्हणू की मॅनेजर पर्सन्स, बरोबर आहे ना. हे जे व्यवस्थापकीय कर्मचारी जे असतील ते काय असेल, व्यवसाय संघटनेमध्ये आंतरिक घटकामध्ये व्यवस्थापकीय कर्मचाऱ्याचा मोठ्या प्रमाणामध्ये समावेश होत असतो. आणि हे जे काही व्यवस्थापकीय कर्मचारी असतील या संघटनेच्या विकासासाठी एक सगळ्यात महत्त्वपूर्ण योगदान देत असतात. म्हणजेच काय झालं, कर्मचाऱ्याचे मनुष्यबळ हे साधन आहे आणि त्याच्या प्रतिष्ठेने, आदराने आणि अधिकाराने त्यांना वागवलंच पाहिजे. मग आपण एक बघूया की व्यवस्थापन शास्त्र हे सातत्याने बदलत जाणारे असते. जागतिकीकरण आलं, खाजगीकरण आलं, त्यामुळे जगामध्ये जे काही बदल घडून आलेत किंवा व्यवसाय संघटनेमध्ये जे काही नवीन प्रवाह किंवा नवीन दृष्टिकोन आलेत त्या नवीन प्रवाहाची किंवा बदलाची दखल व्यवसाय संघटनेमध्ये आंतरिक घटकामध्ये आपल्याला दिसून येते. याच्या आपण थोड्याशा परिभाषा बघूया, व्याख्या बघूया. व्यवसाय संघटनेतील धोरणे, उद्दिष्टे आणि यश प्राप्तीकरता ठराविक व्यक्ती किंवा व्यक्ती समूहाने व्यवस्थापन गतिशील किंवा परिणामकारक व्हावे. गतिशील तर असायलाच पाहिजेत, पण त्या गतिशील सोबत सोबत परिणामकारक सुद्धा असायला हवे. या ध्येयाने अधिकारी वर्ग व्यवस्थापनाच्या अति महत्वाच्या कार्याची जी काही जबाबदारी धरून त्याकरिता काय करतील, ते नियोजन करतील, संचालन करतील, समन्वय करतील, दिग्दर्शन ज्याला आपण मार्गदर्शन म्हणतो आणि नियंत्रण व प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या करीत असतील त्याला अति महत्वाच्या कर्मचारी किंवा अधिकारी म्हणून आपण संबोधू शकतो किंवा म्हणू शकतो. दुसरी व्याख्या आपण बघूया की कंपनीच्या ज्या काही व्यवस्थापकीय प्रक्रियेवर तसेच संघटनेच्या कारभारावर नियोजन, नियंत्रण व समन्वय साधण्याकरिता, त्याचप्रमाणे संघटनेची धोरणे, दिशा, निर्णय व मार्गदर्शन करण्याकरिता काही तज्ञ अधिकारी वर्गाची किंवा संचालकाची नेमणूक करून दिलेल्या प्रतिनिधी ही व्यवस्थापन कर्मचारी आपण त्याला असे म्हणू. मग हा अध्यक्ष काय असतो, बरोबर आहे ना. जो अध्यक्ष असतो तो व्यवस्थापक, संचालक सुद्धा असू शकतो का. मग अध्यक्ष काय असतो तर कंपनीच्या ज्या काही व्यवस्थापकीय प्रक्रियेवर तसेच प्रबंधाचा जो काही कारभार असेल, जे काही नियंत्रण असेल, नियोजन असेल व समन्वय असेल या साधण्याकरिता किंवा त्याचप्रमाणे कंपनीची जी काही धोरणे असतील किंवा निर्णय असेल इत्यादीच्या व्यवस्थितरित्या सांभाळण्याकरिता अध्यक्षाची नेमणूक केली जाते किंवा तो अध्यक्ष असतो. मग अध्यक्ष हा प्रमुख अधिकारी असून संघटनेतील जे काही विविध कार्य असेल किंवा व्यवस्थापकीय आणि अधिकारी कार्य असेल किंवा वर्ग असेल किंवा संघटनेची जी काही धोरणे असतील किंवा जे काही उद्दिष्ट असेल आणि नियोजन असेल किंवा उद्दिष्ट असतील किंवा नियोजन असेल ते कार्यक्षमतापणे पूर्ण करून संघटनेच्या यशाची पातळी कशी उंच करता येईल यावर तो सगळ्यात जास्त भर देत असतात. म्हणजेच एकंदरीत काय झालं की संघटनेमध्ये जे काही विविध महत्त्वाचे निर्णय घेणे, येणाऱ्या अडचणीवर जे काही मार्गदर्शन करून त्यावर उपाय सुचविणे, संघटनेतील व्यवस्थापकने, त्याचप्रमाणे व्यवस्थापने इत्यादी जी काही महत्त्वपूर्ण अधिकारीच्या रूपामध्ये किंवा जबाबदारी ही कंपनीच्या अध्यक्षावर असतात. मग व्यवसायामध्ये जे काही दैनंदिन बाबीवर तसेच कारभारावर जो काही विशेष भर आपण देतो किंवा पुरवण्याकरता या अध्यक्षाला संपूर्णपणे करावा लागतो. म्हणजेच एकंदरीत काय झालं की अध्यक्ष हा नियोजित योजना तयार करून यशाचा व कार्याचा आराखडा तयार करून कंपनीचे ठरविलेले धोरण, उद्देश व ध्येय गाठण्याकरिता कार्यशील व प्रयत्नशील असतो. मी पुन्हा एकदा सांगतो, अध्यक्ष हा नियोजित योजना तयार करून यशाचा व कार्याचा आराखडा तयार करून कंपनीने ठरविलेले धोरण, उद्देश व ध्येय गाठण्याकरिता कार्यशील व प्रयत्नशील असतो. आता मग हे झालं अध्यक्षाचं कार्य. तर मग सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्यामध्ये गुण कुठले असायला हवे. तर मग अध्यक्षाच्या गुण मध्ये त्यांच्यामध्ये जी काही अचूकता असेल ती अचूकता असायला हवी. आता अचूकता म्हणजे काय की न चुकणारा व्यक्ती असा होऊ शकतो का हो की तो कधी चुकणार नाही.
क्लिअरिटीज असायला पाहिजेत, अचूकता असायला पाहिजे, म्हणजे त्यांनी कुठलंही काम बिनचूकपणे करता यायला पाहिजे. म्हणजे वारंवार चुका किंवा एकच एक गोष्ट वारंवार चुकीद्वारे न होता कोणतेही काम त्यांनी अचूकतेने करायला पाहिजे. आणि हा अध्यक्षाचा सगळ्यात महत्वाचा गुण आहे. भाषेवर प्रभुत्व असायला हवं. क्लायंट्स असतात, कामगार असतात, निरनिराळ्या कंपनीचे दुसऱ्या कंपनीचे लोक भेटीगाठीसाठी येत असतात. त्यावेळेस अध्यक्षाला त्याच्या भाषेवर प्रभुत्व असणं खूप गरजेचं आहे. समोरचा व्यक्ती काय म्हणतो आहे ते समजून घेऊन त्याच्यावर त्याचं प्रत्युत्तर काय राहील, चांगलं प्रत्युत्तर कसं राहील यावर सुद्धा असायला पाहिजे. आणि हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाषेवर जे काही प्रभुत्व आहे याद्वारेच ते सिद्ध होईल. व्यक्तिशीलपणा. आता व्यक्तिशीलपणा म्हणजे काय होणार की कोणतेही काम हे वेळेमध्ये पूर्ण करावं लागेल किंवा वेळेच्या नियोजनाच्या आराखड्याद्वारे नियोजित वेळापत्रकाद्वारे करावे लागेल किंवा कार्याची जी काही पूर्ती करणे असेल ती कोणत्याही कार्याला वेळेत हजेरी लावून पूर्ण करता यायला पाहिजे. म्हणजे व्यक्तिशीलपणा असायलाच हवा. जो व्यक्ती व्यक्तिशील नसतो त्याचं प्रत्येक काम हे उशिरा होत जातो. त्याचप्रमाणे नफ्याचं परिवर्तन हे तोट्यामध्ये होतं. म्हणून अध्यक्षाला व्यक्तिशीलपणा असणं फार महत्वाचं आहे. यानंतर असं म्हणतात की जो कोणी कंपनीचा अध्यक्ष असेल किंवा कार्याचा अध्यक्ष असेल तर तो आपण चेअरमन सुद्धा म्हणू तर त्यांना कायद्याचं ज्ञान असणं खूप महत्वाचं आहे किंवा गरजेचं आहे. कोणत्या वेळेस कोणत्या समस्या निर्माण होतील आणि त्या समस्याचं निराकरण कशा पद्धतीने करावे लागेल. एखाद्या वेळेस आपण कायद्यामध्ये अटकू. प्रत्येक प्रश्न हा कायद्यामध्ये अडकलेला आहे. आजचं हे जरी तंत्रज्ञानाचं युग जरी असेल तरी प्रत्येक व्यक्ती किंवा प्रत्येक कार्य हे कायद्यामध्ये अडकलेलं आहे. आणि जेव्हा कायद्यामध्ये हे कार्य अडकलेलं आहे तेव्हा अध्यक्षाला कायद्याचं ज्ञान असणं हे फार महत्वाचं आहे. त्याचं कारण हे की कायदाच प्रत्येक गोष्टीला साध्य करत असतो आणि म्हणूनच म्हटलं जातं की कायदा हे साधन आहे आणि तेच प्रत्येक समस्यावर साध्य करण्यासाठी पुरेसं आहे. मग आपण असं म्हणूया की त्यांची स्मरणशक्ती खूप स्ट्रॉंग असायला हवी. प्रश्नच नाही. जर का स्मरणशक्ती समजा पूर्ण असेल किंवा नसेल किंवा नसली तर मग त्यावेळेस काय होणार नेमकं की जे काही आपण आठवतो आहे किंवा ज्याच्यावर आपल्याला विचार करायचा आहे, ज्या समस्यावर आपल्याला विचार करायचा आहे, ज्या समस्याची आपल्याला सोडवणूक करायची आहे, ज्या समस्या आपल्याला सोडवायचा आहे त्याची समजा आपल्याला आठवण नसेल तर समस्या हे दिवसेंदिवस काय होत जातील, वाढत जातील. विश्वास व प्रामाणिकपणा असणं हे खूप गरजेचं आहे आजच्या काळामध्ये. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असं म्हटलं जातं की नेतृत्व शक्ती असायला पाहिजे. बरोबर. आता जे काही अध्यक्ष असतील त्यांच्या कंपनीच्या जे काही विविध धोरणामध्ये निर्णयाची जी काही बाजू असेल किंवा अंमलबजावणी कर्मचाऱ्यातर्फे करायची असेल किंवा कर्मचाऱ्यांमार्फत पार पाडवायची असेल त्यामुळे अध्यक्षामध्ये नेतृत्व शक्ती असणे फार गरजेचं आहे. बरोबर. जर का चांगला नेतृत्व करणारा असेल अध्यक्ष तर त्यांना कुठल्याही गोष्टीची समस्या निर्माण होणार नाही. नम्रता असणं खूप जरुरी आहे. म्हणजे कुठलीही समस्या जाणून घेऊन नम्रपणे त्याला उत्तर देणे किंवा नम्रपणे नेतृत्व करणे किंवा नम्रपणे नियोजन करणे आणि ते नियोजन करीत असताना जे काही संवाद साधायचा आहे ज्याला आपण कम्युनिकेशन स्किल म्हणतो, जी काही भाषा आपण वापरत आहोत ती जर का नम्र असेल तर ते सौजन्यपूर्ण असं वागणं होईल किंवा वर्तन होईल असं असणे हे आजच्या काळामध्ये खूप गरजेचं आहे. त्याचप्रमाणे आत्मविश्वास असणं खूप जरुरी आहे आजच्या याच्यामध्ये. बरोबर. प्रमंडळाच्या ज्या काही अध्यक्ष असेल किंवा चेअरमन असेल त्याच्यामध्ये जर का तो आत्मविश्वास नसेल तर कुठलंही काम परिपूर्णपणे होणार नाही. आणि ते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गरजेचं आहे. कारण काय की अध्यक्षाला ज्या काही विविध समस्या ज्या काही होतील त्या निराकरण करण्यासाठी जे काही विविध कार्याची जी काही अंमलबजावणी करायची आहे किंवा विविध निर्णय घ्यायचे आहे त्यामुळे अध्यक्षाला आत्मविश्वासी असणं खूप जरुरी. त्यानंतर जी काही निर्णय क्षमता आहे. आता निर्णय क्षमता हे का विशिष्ट किंवा उत्कृष्ट पर्याय निवडण्याची ही कला आहे. आता आपण समजा एखाद्या वेळेस एखाद्या ठिकाणी भोजनाला गेलेलो आणि तिथे 6 ते 7 प्रकारच्या समजा पोळ्या असतील है ना. म्हणजे पालक पराठा असेल, मेथी पराठा असेल, आलू पराठा असेल, साधी पोळा असेल, भाकर असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या जर का पोळ्या असतील तर त्या ठिकाणाहून आपल्याला एक नेमकी चांगली उचलता आली पाहिजे. म्हणजेच काय झालं की जी काही निर्णय क्षमता असेल, जे काही डिसिजन मेकिंग असेल ती विविध पर्यायामधून आपल्याला निवडायची असतं. आणि हे जर का असेल तर तो व्यक्ती त्याचं नियोजन हे खूप फुलफिल राहील. सहकार्य करण्याची भावना असायलाच पाहिजे.
अध्यक्षामध्ये सहकार्य करण्याची भावना ही आजच्या काळाची सर्वात महत्वाची गरज आहे, गुण आहे. आणि हा जर का गुण नसेल तर त्याची कितीही प्रतिष्ठा मोठी असेल तरी ती प्रतिष्ठा कधी धुळीस जाईल काही सांगता येत नाही. मग हे झाले त्याचे गुण. मग आपण त्यांचे अधिकार बघूया, कारण की अधिकारासोबतच त्याची जबाबदारी सुद्धा येत असतं. म्हणून अध्यक्षाचे अधिकार कुठले असतील तर प्रलेखावर स्वाक्षरी करण्याचा अधिकार हे सगळ्यात महत्वाचा आहे. नियंत्रणाचा अधिकार. आता नियंत्रणाचा हे कशावर असेल की जे काही कर्मचाऱ्याला आपण काम देतो आहे त्या कामावर परिपूर्णपणे अधिकार असायला हवा, त्याच्यावर परिपूर्णपणे नियंत्रण असायला हवं. नाहीतर आपण एकदा कार्य सांगितलं आणि ते झालं नाही तर मग त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला समस्या दिसून येतील. निर्देश देण्याचा किंवा कामावर लक्ष ठेवण्याचा जो काही नियंत्रण असेल तो नियंत्रण असायला पाहिजे. भाग प्रमाणपत्र वाटण्याचा अधिकार हा आहे ना, मंडळाने जे काही वाटप केलेल्या भागाचं जे काही प्रमाणपत्र असेल ते तयार करून ते प्रमाणपत्र भागधारकाला देण्याचा अधिकार हा अध्यक्षाला असतो. सभा बोलविण्याचा अधिकार असतो, प्रश्नच नाही, बरोबर. नुकसान भरपाई मागण्याचा अधिकार असतो, कारण काय की कंपनीच्या वतीने जे काही आपण कार्य करत असो आणि त्याच्यामध्ये जर का व्यक्तिगत नुकसान झालं तर त्या कंपनीला नुकसान भरपाई मागण्याचा अधिकार हा अध्यक्षाला असतो. पत्रव्यवहार करण्याचा अधिकार असतो, म्हणजे कंपनीच्या वतीने अध्यक्षाला ज्या काही विविध घटकाशी जो काही पत्रव्यवहार करायचा असेल, मेल करायचे असतील तर तो त्यांचा परिपूर्णपणे आपला काय अधिकार आहे. वेतन घेण्याचा अधिकार आहे. म्हणजे अध्यक्ष हा कंपनीचा नौकर किंवा सेवक असेल तर त्याला त्याच्या कामाचा जो काही मोबदला असेल तो घेण्याचा व पेन्शन व नैसर्गिक लाभ घेण्याचा सुद्धा किंवा प्राप्त करण्याचा अधिकार हा अध्यक्षाला असतो. करार करण्याचा अधिकार असतो, बरोबर. म्हणजे आपल्या कंपनीच्या वतीने अध्यक्षाला जो काही अधिकार प्राप्त झाला असेल त्याचप्रमाणे विनिमय प्रपत्र, प्रतिज्ञापत्र इत्यादी तयार करण्याचा अधिकार हा अध्यक्षाला असतो. मग या अधिकारासोबतच काही कर्तव्य सुद्धा येतात. जिथे अधिकार येतो तिथे हे कर्तव्य सुद्धा येतात. मग कर्तव्य काय आहे तर दैनंदिन स्वरूपाच्या व्यवहाराकडे लक्ष पुरविणे हे सगळ्यात महत्वाचं कर्तव्य आहे. नियोजन करणे, नियंत्रण ठेवणे व प्रमंडळाची जी काही जबाबदाऱ्याची जाणीव करून देणे किंवा ज्या काही जबाबदाऱ्या असतील त्या विशिष्ट व्यक्तीकडे सोपवण्याचा कार्य हे संपूर्णपणे अध्यक्ष पाहत असतो. आणि हे सर्वात महत्वाचं त्यांचं काय आहे, कर्तव्य आहे. मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की जे काही दैनंदिन स्वरूपामध्ये ज्या काही व्यवहार असतील त्या व्यवहाराकडे लक्ष पुरविणे, नियोजन करणे, नियंत्रण ठेवणे व ज्या काही प्रमंडळाच्या ज्या काही जबाबदाऱ्या असेल त्याचं जाणीव करून देणे व त्या जबाबदाऱ्या विशिष्ट व्यक्तींना सोपवण्याचं कार्य हे अध्यक्ष पाहत असतो. आणि हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांचं प्रथम कर्तव्य आहे. त्याचप्रमाणे आपण असं बघितलं असेल की संचालन मंडळाने घेतलेल्या ज्या काही विविध निर्णयाची जी काही जोपासना असेल ते प्रत्यक्षात कृतीत उतरवलं पाहिजे आणि हे सुद्धा त्यांचं सगळ्यात महत्वाचं कर्तव्य आहे. त्याचप्रमाणे आपण असं बघूया की कंपनीमध्ये ज्या काही निर्माण होणाऱ्या ज्या काही नवीन समस्या आहेत त्या समस्यावर किंवा त्या अडचणीवर मात करण्यासाठी ज्या काही तुम्ही उपाययोजना करता किंवा मार्गदर्शन करता त्या असे सगळ्यात महत्वाची कर्तव्य त्या अध्यक्षांना पार पाडावी लागतं. म्हणजे एकंदरीत काय झालेलं की अध्यक्ष हा कंपनीचा मुख्य कार्यकारी अधिकारी असतो व त्यामुळे याबाबतचा जो काही संपूर्ण अधिकार असेल किंवा कर्तव्य असेल त्याला निपुणपणे पार पाडावं लागतं. आणि जे काही अध्यक्षाच्या मार्गदर्शनाखाली तसेच नियंत्रणाखाली जे काही प्रमंडळामध्ये किंवा इतर कर्मचाऱ्यांमध्ये जे काही कर्मचारी वर्ग कार्यशील असेल त्यामुळे त्यांना त्यांच्या ज्या काही जबाबदाऱ्या असेल त्या योग्य रीतीने किंवा योग्य पद्धतीने सोपवून त्यांच्याकडून वेळोवेळी मार्गदर्शन करून किंवा सूचना करून कार्य देखील त्यांच्याकडून परिपूर्णपणे करून घ्यावं लागतं. म्हणजे एकंदरीत अध्यक्ष हा कंपनीमध्ये कर्मचारी, गव्हर्नमेंट म्हणू आपण, सरकार म्हणू, पुन्हा त्याचप्रमाणे बाहेरचे जे काही कंपनी असेल त्याच्या म्हणजे हा एकमेव असा एक दुवा आहे की आपल्या कर्तव्यापेक्षा जास्तीत जास्त जबाबदारी त्यांना सांभाळावी लागतात. मग सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय होणार याच्यामध्ये की अध्यक्ष हा कंपनीने ठरविलेले जे काही उद्दिष्ट असेल
त्या प्राप्तीकरता त्यांना सतत कर्तव्यदक्ष राहावं लागेल, कार्यरत राहावं लागेल. त्याचप्रमाणे कंपनीला जो काही योग्य दिशा द्यायची असेल त्या योग्य दिशेने जर का त्यांना ते ठेवायचं असेल तर ते कार्य देखील त्यांना पार पाडावं लागेल. तसेच कर्मचाऱ्याला ज्या काही विविध प्रमंडळावर किंवा विभागावर किंवा प्रमंडळाच्या कामकाजावर बारकाईने लक्ष द्यावं लागेल किंवा कार्य देखील अध्यक्षाला बघावं लागेल. म्हणजे एकंदरीत कंपनीच्या हिताच्या दृष्टीने व कंपनीला फायदेशीर अशी गुंतवणूक त्यांना करावी लागेल. प्रमंडळाचं वार्षिक वितरण त्यांना करावं लागेल. त्याचप्रमाणे नियमितपणे त्यांना आपल्या सभा घ्याव्या लागतील, परिनियत सभेचे आयोजन करावं लागेल, अहवाल तयार करावा लागेल आणि त्याचप्रमाणे कंपनीच्या ज्या काही विविध सभेची जी काही व्यवस्था असेल त्या संबंधीचे जितके काही कर्तव्य असतील ते संपूर्णपणे पार पाडावं लागतील. त्याचप्रमाणे लाभांशाची तरतूद करावी लागेल आणि त्या संबंधीच्या सूचना सुद्धा अध्यक्षांना सर्वांना द्यावं लागेल. म्हणजेच एकंदरीत काय झालं, अध्यक्षांनी आपली कर्तव्य व अधिकार प्रामाणिकपणे आणि अधिक कार्यक्षमतेने केल्यास कंपनीची जी काही विशेष प्रगती आहे ती ठरवलेल्या उद्दिष्टांची प्राप्ती तेव्हाच तत्परतेने होईल आणि कंपनीचं यश हे दिवसेंदिवस वाढत जाईल. ओके, थँक्यू.